आणि त्या दरम्यान एक सिंगल धावपलकावर जोडली जाते. या एकेरी धावेनं संघाचं खातं उघडलं गेलंय. श्याम आणि अथर्व ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. यावेळेस पाहायला गेला तर फलंदाजी क्रममध्ये कुठेतरी बदल करताना आपल्याला पाहायला मिळाला. यश हेल्थ केअर माणगाव सुरुवातीच्या पहिल्या मॅचमध्ये राहुल बक्कम आले होते सलामीला आणि त्यानंतर पाहायला गेला तर आता कुठेतरी राहुल बक्कम यांना पाठीमागे ठेवण्यात आलंय. यश हेल्थ केअर माणगाव आर्यन भोगटेला प्रमोशन मिळालेलं आहे, सलामीसाठी आलाय. षटकातला पुढचा बॉल यावेळेस कोलात टाकला होता. समोरच्या रिझनमध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू न बघता बघता सीमा रेषा ओलांडली. 6 धावांसाठी या सामन्यातला पहिला सिक्सर. येस, त्याचप्रमाणे अजून एक बक्षीस आलंय प्रथमेशसाठी. श्रवण दसाडेच्या माध्यमातून गुगल पे 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आलंय. चालू असणाऱ्या सामन्याकडे संकेतवरती हल्ला चढवला गेलाय श्यामच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर चांगला चेंडू होता, कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान बघता बघता 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या दुहेरीच्या साह्याने धावफलक पुढे झाले ते 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा अद्याप खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अथर्व आणि श्याम ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण पाहताय. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पहा चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. नक्कीच श्यामचा विचार केला तर चांगला फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो रामवाडी संघाकडून आणि इथं यश हेल्थ केअर या माणगाव संघाकडून सलामीला आलाय. यस, त्याचप्रमाणे दिनेशजी धसाडे यांच्या माध्यमातून सुद्धा गुगल पे 500 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात आलंय गोलंदाज प्रथमेशसाठी. याही वेळेस पहा चेंडू पडला आणि त्यानंतर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अवंत स्वरूपाचा चेंडू राहिला. एक धावपलकावर यावेळेस सुद्धा जोडली जाते. 10 धावा संघानं दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 आकडा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. मग एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि एक लॉंग ऑफ रिझन मध्ये. षटकातला पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅट न खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बाउंस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातील. चेंडू अडवला गेलाय का? चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सर धावा येस, पंचांचा रिव्ह्यू असणार आहे या ठिकाणी. नक्कीच तिसरे येस पंचांचा रिव्ह्यू असणार आहे. या धावा किती त्यासाठी 24 लाईव्ह इव्हेंटची आमची टीम नक्कीच आपल्यापर्यंत चेक करून आपला निर्णय सांगेल. येस, डिसिजन पेंडिंग. येस सर, डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच लगेचच आम्ही आपणापर्यंत आपला निर्णय पोहोचवणार आहोत. ट्वेंटी 4 लाईव्ह इव्हेंटची टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम पाहते इथे. येस, त्यांचा इशारा आलाय सेफ आहे सर. सर या धावा 3. येस, थँक्यू. 3 धावा पहिल्या षटकाला संपुष्टात. पहिल्या षटकाखेर आपण धावसंख्या पाहताय धावफलकावरती ती म्हणजेच 13 धावा. बिनबाद 13. नक्कीच चांगली सुरुवात मानावी लागेल फलंदाजी करत असताना टीम यश हेल्थ केअर माणगाव संघाकडून. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेत गोलंदाजी मार्कर गोलंदाज संकेत चिरपले, संघाचा संघनायक. पहिला बॉल, पहिला चेंडी. यू मिस आय डेफिनेटली हिट. यश त्यांचा वेध घेणार ठरलाय. पहिला धक्का लागेल यश हेल्थ केअर माणगाव संघाला. श्याम हे फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे
फलंदाज स्वतः संघाचे संघनायक राज राऊत. कर्णधार टू कर्णधार अशा प्रकारचं समीकरण. गोलात टाकलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव सुद्धा धावफलकावर जोडली जाते. नक्कीच यावेळी जर विचार केला तर यश हेल्थकेअर माणगाव संघाचा तर संघानं चा कर्णधार राजनं संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि फलंदाजीसाठी सुद्धा तो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, खोला टाकला होता. ऑन साईडला पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक आहेत. या दरम्यान सुद्धा एक सिंगल धाव जोडली जाते. नक्की चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्या होत्या संकेत या गोलंदाजानं, संकेत शिगवण. त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज संकेत चेरफले. षटकातला पुढचा बॉल ऑन स्ट्राईक राज राऊत, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकलंय. चांगल्या पद्धतीचे चेंडू पहा, अतिशय टप्पा, लाईन लेन आणि वेग सुद्धा नियंत्रण आहे वेगावर सुद्धा आणि त्याचंच प्रात्यक्षिक म्हणून आपण पाहता हा सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवलंय. या आधीच्या मॅचचा विचार केला तर या युवा फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती. नाव आहे अथर्व. षटकातला पुढचा बॉल लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा लागले, यष्टिरक्षक चेंडू खाली आले आणि इथं चुकी घडतीये. एक महत्वपूर्ण फलंदाजाचा झेल मात्र इथं सोडला गेलाय. नक्कीच गोलंदाज संकेतनं संधी निर्माण केली होती, परंतु नितीन धावसंख्या झाली ती 17 धावा, 17 ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, कौतुक असेल संकेत चेरफले या गोलंदाजाचं. अद्याप विचार केला तर फक्त 4च धावा खर्च केल्यात. यावेळेस चेंज ऑफ द पेस पाहायला मिळालं. धीम्या गतीचा चेंडू, हा ही चेंडू निर्धाव पद्धतीचा. बघता बघता दुसरं षटक आले संपुष्टात. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा, एक बाद 17. सध्याला परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम यश हेल्थकेअर माणगाव. ऐकूयात ओमकार डीजे याला. दुसरं संपल्यानंतर षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात होईल. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा संकेत शिगवण या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. संकेत चेरफले यानं पहिलं षटक हाताळलं होतं. नक्कीच 13 धावा देखील खर्च केल्या होत्या आणि आता वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेत संकेत शिगवण. सलामीला आलेले फलंदाज आर्यन भोगटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच अजूनपर्यंत विचार केला तर 4 चेंडू फेस केलेत आणि धावा फक्त 3 बनवल्यात. मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवून ठेवलं या गोलंदाजांनी. इथून पुढे कशा पद्धतीची फलंदाजी होईल, धावसंख्या उभारावी लागेल. नक्कीच समोरचा संघ सुद्धा एक मोठा संघ आहे, खेळाडू सुद्धा चांगले नामवंत आहेत. संकेत असेल, नितीन असेल. षटकातला पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा चेंडू, बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि ते एक चांगला रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथं संपतोय फलंदाज आर्यन भोगटे याचा खेळ. दुसरा धक्का. नंबर 4 फलंदाज नाव आहे राहुल बक्कम. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेत.
नक्कीच पाहायला गेलात तर संघ कुठेतरी अडचणीत आहे. इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील राहुल यांना. आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेलात तर गोलंदाजांचं कौतुक असेल. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संकेत शिगवण असतील किंवा संकेत चिरफळे असतील. षटक क्रमांक 30 चालू आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर अद्याप पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका लागला तो यश हेल्थ केअर माणगाव संघाला. षटकातला पुढचा बॉल राहुल बक्कमसाठी पहिला. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडूनं वन बाउन्स सीमारेषा ओलांडली आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू 4 धावांसाठी हा चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा, क्षमा असावी 21 धावा. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच शैलीमध्ये फटका खेळायचा होता, परंतु कोणताही संपर्क कनेक्शन तेवढा होत नाहीये आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक पद्धतीचा चेंडू. गोलंदाज संकेत शिगवण अद्याप 3 चेंडू हाताळलेत, एक विकेट सुद्धा घेतली आणि त्याही पलीकडे 4 धावा खर्च केल्यात. समोर एक महत्वपूर्ण फलंदाज असणार आहे राहुल बक्कम. पहिल्या चेंडूवरती एक चौकार देखील आलाय. धाव संख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. षटक क्रमांक 30 चालू आहे. षटकातला पुढचा बॉल संकेतचा राहुलसाठी. याही वेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा अयशस्वी ठरले तेच म्हणजे राहुल बक्कम. नक्कीच पाहायला गेलं तर सरळ साध्या बॅटने सुद्धा धावा येऊ शकतात या ठिकाणी, परंतु वेगळा करण्याचा काहीतरी प्रयत्न आहे नक्कीच. आणि यासाठी जर विचार केलात ना तर राहुल बक्कम जाणले जातात. सातत्याने रिव्हर्स स्वीपचे फटके खेळण्यात त्यांना यश येत असतं, परंतु यावेळेस पाहायला गेलं तर गोलंदाजही समोर तेवढ्याच ताकदीचा आहे. येस, होडगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू संकेत. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट राहुल बक्कमसाठी. यावेळेस पुढे टाकलाय, समोरच्या क्षेत्ररक्षक आलेत आणि यावेळेस अप्रतिम झेल टिपलाय. यावेळेस संपलाय राहुल बक्कम याचा खेळ. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. नक्कीच ऋतिक तळेकर प्रिन्स ऑफ खर्डी म्हणून ज्याची या संपूर्ण मानगाव तालुक्यात ओळख आहे, तोच ऋतिक आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याही पलीकडे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी या ठिकाणी कौतुक असेल. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या कुठेतरी थांबवून ठेवली आहे यश हेल्थकेअर मानगाव या संघाची. षटकातला पुढचा बॉल स्टेप डाऊन करण्याचा प्रयत्न होता आणि या दरम्यान हा निर्धाव चेंडू आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. बघता बघता तिसरे षटक आले संपुष्टात. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती म्हणजे 21 धावा. चांगलं षटक हाताळलं गेलं संकेत शिगवणच्या माध्यमातून. तब्बल पाहायला गेला तर फक्त 4च धावा खर्च केला आणि त्याही पलीकडे 2 मोठे फलंदाज बाद करण्यात याला यश आलं. 1 मिनिटाचाच ब्रेक असेल, तोपर्यंत ऐकूया आपण एक छोटासा डीजे ओमकार यांना.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अर्धा खेळ इथे झालाय, अजूनही अर्धी इनिंग बाकी असणार आहे या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकामध्ये पाहायला गेला तर 21 धावा धावफलकावरती आपण पाहता आणि त्याही पलीकडे विचार केला तर 3 महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. सध्याच्या घडीला विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय राज राऊत संघाचा संघनायक कर्णधार आणि त्यांच्या समवेत ऋतिक तळेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय बदल. गोलंदाज सूरज तांबे. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. यस मित्रांनो, आपण पाहताय माणगाव तालुका ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग पहिले पर्व. या पहिल्या पर्वामध्ये पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचे स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. षटक क्रमांक 4 ला होईल इथे सुरुवात. ऑन स्ट्राईकर राज राऊत संघाचा संघनायक. षटकातला पहिला बॉल खोदून काढलाय, चेंडूला समोरच्या रिदममध्ये खेळलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरीचा प्रयत्न होता, दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळत आहे. ऋतिक सारखे एक महत्वपूर्ण फलंदाज रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहताय. विजय मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय शिवम बक्कम याला. षटकातला पुढचा बॉल. हा ट्रॅकर बॅटची कडा लागले. फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि यावेळी सुद्धा एक धावफलकावरती जोडली जाते. नक्कीच बऱ्याचशा कालावधीनंतर पाहायला गेला तर धावफलक थोडंसं पुढे गेले. 23 या आकड्यावरती. 23 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट. मानगाव यश हेल्थ केअर माणगाव संघ प्रथम आपण फलंदाजी करताना पाहताय. ऑन स्ट्राईक पाहता आपण न्यू बॅटर आलाय शिवम बक्कम याला. मॅन फ्रॉम कोशिंबळे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. नक्कीच पाहायला गेलात, विचार केलात ना मित्रांनो, तर इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील आपल्या संघासाठी. आणि यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय नरेश शिपते. पाहायला गेलं तर कुठेतरी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय यश हेल्थ केअर माणगाव संघ. नक्कीच पण एवढं सांगाल मित्रांनो या ठिकाणी की आजचा संघर्ष असेल ना तो उद्याचं तुम्हाला सामर्थ्य निर्माण करून देईल. इथून पुढे तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कष्ट आणि मेहनत घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस आडव्या बॅटने खेळायचं होतं, कोणताही संपर्क मात्र याही ठिकाणी होत नाही आहे आणि त्याही दरम्यान हा चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतोय. अक्षरशः पाहायला गेला तर चांगला टप्प्यावरती गोलंदाजी या तिन्ही गोलंदाजांनी केली. मग संकेत शिगवण असतील किंवा संघाचे संघनायक संकेत चेरफले असतील किंवा आता गोलंदाजी आले ते गोलंदाज सूरज तांबे असतील. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी सातत्याने पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल ऑन स्ट्राईक पाहते आपण नरेश याला. पुढे टाकलाय, समोरच्या क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नक्कीच पुन्हा एकदा क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. नक्कीच एकेरी धावेनं थेंबे थेंबे तळेसाची ज्या पद्धतीने म्हटलं जातं तशाच पद्धतीनं संघाची धावसंख्या हळूहळू कासवाच्या गतीने का होईना पण पुढे सरकत आहे. 24 धावा अद्याप धावफलकावरती. नक्कीच विचार केला तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या चौथ्या षटकाचा विचार केला तर 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. षटकातला पुढचा बॉल एवढेच खराब पद्धतीचा चेंडू होता. यस पंचांचा इशारा आलाय, वाईट चेंडू अवांतर स्वरूपाचा चेंडू राहिला गेलाय. यस 1 बाउंडचा इशारा सुद्धा पंचांनी केलाय.
यापुढे येणारा अशा पद्धतीचा चेंडू असेल तर पंच पुन्हा एकदा दंडित करतील तुम्हाला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न इथे केला होता गोलंदाजानं. पण मी म्हणेन की नक्कीच असं काही करण्याची गरज नाहीये या ठिकाणी. आपली गोलंदाजी चांगली होत आहे. षटकातला पुढचा बॉल. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडूला लॉंग स्टॉपला नशिबाचा आला हा चौकार. येस, थँक्यू. 29 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहताय धावफलकावरती. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे, सहकार्य करायचं आहे. टीम मंथन 11 उणेगाव संघ आपणास विनंती असेल आपण सहकार्य करायचं आहे. 4 षटकांचा खेळ अद्याप संपला. आपण पाहता या पहिल्या इनिंगमध्ये या पूर्वार्धाच्या खेळामध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. कोणते 2 गोलंदाज असतील त्यांच्यावरती विश्वास दाखवला जाईल टीम मंथन 11 या संघाकडून. षटक क्रमांक 5 वाताळण्यासाठी आले आहेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कार्तिक. येस, कार्तिक टेंबे. नक्कीच या खेळाडूची चर्चा पाहायला गेलेत ना तर या आधीच्या सामन्यामध्ये झाली होती. चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती, फलंदाजी सुद्धा केली होती, परंतु कुठेतरी संघ मागे राहिला होता. आणि यावेळेस मात्र संधी मिळाली आहे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याची आणि ती संधी इथे भरून काढावी लागेल. षटकातला पहिला बॉल. नरेसाठी उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता. कव्हर रिजनमध्ये चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक कर्णधार होते चेंडू खाली आणि बघता बघता इथं एका धावेचं रूपांतर हे दुहेरीत झालंय. नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती जोडल्या जातील. येणाऱ्या काळात पाहायला गेलात तर आपल्याला चांगले फटके खेळावे लागतील. 31 धावा 31 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहताय. नरेश आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. नक्कीच पाहायला गेलं तर 60-65 धावा जर इथून बनवल्या ना तर नक्कीच आपण मॅचमध्ये बनवू शकतो. या आधीची मॅच सुद्धा आपण पाहिली होती, त्यामध्ये सुद्धा असंच काहीसं घडलं होतं. यावेळेस थोडं मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, थोडंसं फम झालंय, काही हरकत नाही. बॅकअप ठिकाणी त्या ठिकाणी आहे आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव सुद्धा धावफलकावर जोडली जाते. नक्कीच गोलंदाजांचं पुन्हा एकदा कौतुक असेल. मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवून ठेवलंय. या आधीच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूत एक चौकार आला होता. अद्याप 2 चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज कार्तिकच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचं तर बॅटची कडा लागली आहे आणि नक्कीच यावेळेस कोणताही धाव घेण्याचा मानस केला जात नाहीये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजाचं कमबॅक. गोलंदाज कार्तिक. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा काय घडतंय. एज अँड टेकन. फलंदाज मैदानाच्या बाहेर राज राऊत. थँक्यू. नो मॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बामनोली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू घनश्याम. गेली बरीच वर्ष क्रिकेटची सेवा करतोय घनश्याम. तोच आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतोय. नक्कीच सातत्याने बामनोली गावासाठी चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. गेली अनेक वर्ष तो आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतो, परंतु यावेळेस मात्र मानगाव हेल्थ केअर या संघासाठी आहे. षटकातला पुढचा बॉल आणि पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या केलाय पवारचा वार आणि चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. षटकार.
30 धावा धावफलकावरती आपण पाहता या षटकाराच्या साहाय्यानं. नक्कीच थोडा उशीर झालाय परंतु काही हरकत नाही. अजून येणारे चेंडू बरेचसे शिल्लक असतील. अशाच पद्धतीने जर घनश्याम पवार यांची फलंदाजी झाली ना तर संघाची धावसंख्या कुठेतरी सन्मानजनक आपल्याला पाहायला मिळेल. येस, चेंडूची पूर्तता करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल द्यायचा आतमध्ये. येस, पाहता आपण घनश्याम पवार याला आल्या आल्या पवारने एक मोठा फटका केलाय 6 धावांसाठी. कार्तिक इथून पुढे कमबॅक करेल का आपल्याला पाहायला मिळेल. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस गोलात टाकला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि चांगली फेकी देखील. आणि त्या दरम्यान एका धावेवरती थांबवलं गेलं या दोन्ही फलंदाजांना. मग नरेश असतील किंवा त्यांच्या समवेत घनश्याम असतील. यावेळेस पाहायला गेला तर कार्तिकचं षटक आले संपुष्टात. 5व्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 39 धावा. 39 ऑन स्कोर कार्ड. शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक बाकी असणार आहे. या शेवटच्या 6 चेंडूंचा खेळमध्ये कितपत धावा जमवण्यात यश येईल आणि त्याही पलीकडे विचार केला तर कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. धावा इथे रोखल्या जातील का आतापर्यंत विचार केला तर मोठे फटके खेळण्यापासून सातत्यानं थांबवलं गेलंय यश हेल्थकेअर माणगाव संघाला. चला थोडं फास्ट घ्यायचं आहे विनंती असेल. मंथन 11 उणेगाव संघ आपणास. नक्कीच इथून पुढे विचार केला तर अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्यालाच अंधाराचा सामना करावा लागेल. त्यासाठी आपण आता सहकार्य करणे योग्य ठरेल. षटक क्रमांक 6 ला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण गोलंदाज कार्तिक मोरे. नक्कीच कार्तिक तांबे यांची गोलंदाजी संपल्यानंतर पुन्हा एकदा कार्तिक मोरे चापडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या खेळाडूची चर्चा सुद्धा संपूर्ण मागच्या हंगामामध्ये राहिली आहे. चांगली गोलंदाजी केली होती. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी आलाय. स्ट्रायकिंग एंडला पाहता आपण घनश्याम पवार. षटकातला पहिला बॉल. खराब पद्धतीचा चेंडू होता. यस, नो चेंडू पंचांनी घोषित केलंय. नो चेंडू दंडित केले या ठिकाणी गोलंदाजाला. गोलंदाज कार्तिक याला. नक्कीच पाहायला गेलं तर हा टर्निंग पॉईंट होईल का मॅचचा. इथून पुढे धावसंख्या येईल का. 40 धावा आतापर्यंत आपण पाहताय धावफलकावरती. येणारे 6 चेंडू बाकी असतील आणि येणारा या पलीकडचा चेंडू असेल फ्रीड स्वरूपाचा. नक्कीच फ्रीड स्वरूपाचा चेंडू असेल. कशा पद्धतीनं घनश्याम त्यावरती वार करतील की कार्तिकचा कमबॅक होईल हे पाहण्यायोग्य असेल. यावेळेस मोठा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता. यष्टिरक्षक अतिशय वेगाने गेलेत. गलरीजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि यावेळेस एक धावफलकी जोडली गेली. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजाचा. कारण का पहिला चेंडू जर पाहायला गेला तर नो पद्धतीचा होता. पंचांनी नो घोषित केलं होतं. दंडित केलं होतं आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर फ्रीड स्वरूपाच्या चेंडूचा कुठेतरी फायदा घेता आला नाहीये. फलंदाजी करत असताना यश हेल्थकेअर माणगाव या संघाला. नरेश शिप्ते आपण पाहताय ऑन अ स्ट्राईक. कार्तिक सातत्याने पाहायला गेला तर असोसिएशनमध्ये फलंदाज आणि हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात हे बॅटर. यावेळेस मागच्या रिझनमध्ये खेळलंय. फायनल रिझनला चेंडून सीमा रेषा ओलांडली. 4 धावांसाठी आला हा चौकार. या चौकारच्या साह्याने धावसंख्या आपल्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 45 धावा. 45 स्कोर कार्ड. या षटकाचा विचार केला तर अजूनही अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने फटके येतील, कितपत धावा जमवले जातील ना हे आपल्याला पाहायला मिळतील. येस, बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. येस, चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.
षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. नरेश शिप्तेसाठी गोलंदाज कार्तिक याचा. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये खेळले क्षेत्ररक्षक आहेत फाईन लेगला आणि एकच सिंगल धावफलकावरती जोडली जाते. नक्कीच पहिल्या चेंडूवरती आधी चेंडूवरती पाहायला गेला तर चौकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय पुन्हा एकदा. मंथन 11 संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली आहे. संकेत शिगवण असतील, संकेत चिरफले असतील किंवा त्यांच्या समवेत कार्तिक असतील, सूरज असतील किंवा यावेळेस कार्तिक मोरे असतील, चांगली गोलंदाजी राहिली आहे सातत्याने. अचूक टप्पा लाईनवरती गोलंदाजी करतात हे चारही गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली फेकी आणि त्या दरम्यान एका सिंगल धावेवरती थांबावं लागतंय. संघाची धावसंख्या 47 या आकड्यावरती 47. अजून या शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच विशालजी मोठे फटके येतील का हे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पंचांनी दंडित केलंय, नो चेंडू घोषित आणि या चेंडूवरती धावा आल्या त्या म्हणजेच 6. नरेश शिप्टेच्या बॅट मधून एक दणदणीत खणखणीत षटकार. धावा 53 ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय, नो चेंडू घोषित केलंय. नक्कीच नो चेंडूचा फायदा मात्र घेता आलाय यश हेल्थकेअर मानगाव संघाला. नरेश शिप्ते याला आणि त्याही पलीकडे जे विचार केला तर येणारा चेंडू फ्रीड स्वरूपाचा असेल. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल फलंदाजाला. इथून पुढे अजून एक मोठा फटका, एक धावसंख्या आपल्या संघाच्या खात्यात जमा करण्याची. षटक क्रमांक 6 आपण पाहताय. कार्तिक मोरे गोलंदाज. नक्कीच आधीचे 4 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. येणारा चेंडू असेल फ्रीड स्वरूपाचा, कशा पद्धतीने हाताळतील त्यावरती मोठा फटका येईल का हे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा यष्टांच्या मागे जाऊन खेळलाय चेंडूला, बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. मॅन फ्रॉम खरपाचीवाडी नरेश शिप्ते याच्या बॅट मधून डीजे. धावा क्षमा असावी. षटकातला पुढचा बॉल, षटकारांची हॅट्रिक इथं आपल्याला होईल का पाहायला मिळेल. कार्तिकचा पुढचा बॉल. यावेळेस त्याच पद्धतीने खेळायचं होतं परंतु कोणताही संपर्क मात्र बॅटचा झाला नाहीये. वायू स्वरूपात एक धावफलकावर जोडली जाते. बघता बघता 6वं षटक आले संपुतात. 6 षटका अखेर धावसंख्या झाली ती म्हणजे यश हेल्थकेअर माणगाव संघाची 61 धावा आणि विजयासाठी 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते मंथन 11 उनेगाव या संघासमोर. नक्कीच या उत्तरदाराच्या इनिंगकडे आपण जाणार आहोत त्याआधी समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. आमचे साथी समालोचक मार्गदर्शक विजयजी बक्कम सर यांना ऐकूयात. धन्यवाद. आणि त्याही पलीकडे ऐकूयात एक छोटासा डीजे ओमकार याला.
मित्रांनो, आधीची जी मॅच झाली होती ना, त्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अर्थातच प्रथमेश कोरपे यांनी यायचं या ठिकाणी. आपली आधीची मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. 1 रन खर्च केलाय, 2 विकेट देखील त्याने घेतल्यात. आणि यायचं आहे मी आदरणीय वैभवजी टेंबे साहेब यांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील द्यायचा आहे. तर मित्रांनो, पाहिले गेले तर मॅच क्रमांक 4 आपण पाहतोय मित्रांनो. आजच्या दिवसातील चौथा सामना घमासन पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये पाहिले गेले तर चांगले धावसंख्या येत होती, परंतु मागील 2 मॅच मध्ये जर पाहिले गेले तर धावा कुठेतरी रोखण्याचा काम देखील केला जातोय. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 61 धावा केल्यात. 62 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. मंथन 11 या संघासाठी फलंदाजीसाठी आलेत. अर्थात मानगावचा वंडर बॉय नितीन शिंदे मॅन फ्रॉम उनेगाव तर त्याच्या जोडीला पाहायला मिळत आहे. अर्थातच हा देखील खेळाडू उनेगावचाच आहे. संकेत चेरपले मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी मार्क वरती अर्थातच पाहिले गेले ना तर शिवम बक्कम यश हेल्थ केअर संघाचे संघ मालक देखील कोशिंबळ्याचे आहेत. प्रथम गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील कोशिंबळ्याचाच आहे आणि मी विजय बक्कम देखील कोशिंबळ्याचाच आहे. पहिल्या चेंडूवरती नितीन शिंदे केला प्रहार. चेंडू फरार बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी चांगली कामगिरी देखील करावी लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती चालाय चौकार. नितीन शिंदे पहिल्या मॅच मध्ये अपयशी ठरले होते, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये सुरुवात मात्र केली. शिवम बक्कमवरती घणाघाती नक्कीच चालू केले त्याने. धावांचा पाठलाग करायचा आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय शिवम बक्कमवरती. पुढचा चेंडू, हो हा चेंडू मात्र जबरदस्त अतिशय वेग पाहायला मिळाला. जर विशालजी पाहिले गेले ना तर क्रिकेटच्या मैदानामध्ये गतीपेक्षा दिशेला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि ती दिशा अतिशय अचूक टप्पा पाहायला मिळाला होता या चेंडूवरती. नक्कीच एका बाजूला पाहिले गेले तर संघ मालक असतील राकेशदादा शिंदे, तर दुसऱ्या बाजूला दीपक हर्णेकर, त्यांच्यामध्ये सुद्धा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. तर पुढचा चेंडू शिवम बक्कमचा. पहिला चेंडू राहिला नितीनच्या नावावरती, दुसरा चेंडू शिवमच्या नावावरती, तिसरा चेंडू, हो सन्मान नक्कीच त्या ठिकाणी दिलाय. ऋतिक तलेकर त्या ठिकाणी आलेत, कलेक्ट केले, फेकी करतील तद्वरती एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केले जाते. हा सामना फार दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे. या सामन्यामध्ये जो विजय होईल ना त्याला नक्कीच कुठेतरी संधी देखील असणार आहे अजून एक सामना खेळण्यासाठी. मित्रांनो, चांगल्या गोष्टी कधी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळ योग्य तो निर्णय घ्यावे लागतात आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये निर्णय जर तुम्ही चांगले घेतलेत ना तर त्या निर्णयाचा फायदा देखील तुम्हाला सातत्याने देखील होत असतो. पाहायला मिळेल अतिशय चांगल्या गोष्टी देखील पाहायला मिळतात. तर मैदानाच्या आतमध्ये घमासान देखील चालू आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 5 धावा खर्च केल्यात स्ट्राईक एंडला. अर्थातच पाहायला गेले तर संकेत चेरफले राऊंड विकेट मारा केला जाईल. हो आणि मात्र खराब कामगिरी माणगावच्या बाहुबलीने सोडलाय. जेल सोडलाय की मॅच सोडले ते देखील पाहणे तितकेच गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नसते. काय घडतंय काय बिघडतंय. संकेत चेरफेलेने मात्र देवाचे आभार नक्कीच मानले असतील, कारण जेल सुटलाय आणि मी नक्कीच कुठेतरी मला मैदानामध्ये राहण्याची संधी देखील मिळाली. चांगली गोलंदाजी मात्र राहिले. आधीच्या मॅच मध्ये शिवम बक्कमने 34 धावा खाल्ल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, कुठेतरी पंबलिंग पाहायला मिळतं. डेथ चेंडू पंचांकडून घोषित केला जातोय. पाहिले गेले तर पहिला चेंडू चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाववाला आहे. तिसरा चेंडू 1 धाव, चौथा चेंडू निर्धाववाला आहे. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 5 धावा देखील खर्च केल्यात. मित्रांनो, पाहिले गेल्यानंतर आत्मविश्वास जागवण्याचं काम देखील माही जाधव यांनी शिवमचं केलेलं दिसतंय, कारण पॅन्डलमध्ये चर्चा झाली होती. तदनंतर माही जाधव यांनी त्यांना चांगलं मार्गदर्शन देखील केलं होतं आणि त्या मार्गदर्शनावरती शिवमची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. पुढचा चेंडू संकेतसाठी, हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु जेल टिपलाय. संकेतचा खेळ संपलाय. कोणतीही त्या ठिकाणी चुकी नाही.
पहिला झटका पहिला हादरा मिळतो त्या ठिकाणी मंथन 11 या संघाला. कमॉन डीजे. बात डीजे. तदनंतर मित्रांनो या ठिकाणी एक मराठी उद्योजक शैलेजी खराडे साहेब या ठिकाणी आलेत. त्यांना सुद्धा विनंती असणार आहे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तर पाहिले गेले तर खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये आले तर राकेश शिंदे. राकेश शिंदेला नक्कीच राकेश शिंदेच्या मनामध्ये घर करून नक्कीच बनलंय, कारण मी रोज ह्या गोलंदाजाच्या समोर फलंदाजी करतो तर मला नक्की संधी दिली गेली पाहिजे आणि संघाने देखील त्याला संधी त्या ठिकाणी दिलेले देखील आपणास पाहायला मिळते. परंतु ज्या ज्या वेळेला विशाल जे पाहिले गेले ना, तुम्ही असोसिएशनला 3 षटकांचा खेळ खेळताना त्यावेळेची स्ट्रॅटेजी फार वेगळी असते आणि ह्या मॅच आहेत 6 षटकांचे. ह्या मॅचमध्ये देखील तुमचं समीकरण वेगळं असतं. परंतु पुढचा चेंडू असणार आहे शिवमचा. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5 धावा खर्च केले. शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहे. राकेश उणेगावचा कोहिनूर हिरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि आल्या आल्या मोठा फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहे डीप स्क्वेअर लेग वरून. काऊ कोणाचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला येतील तोपर्यंत 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली तब्बल 7 या आकड्यांवरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या 1-7 या आकड्यावरती. या ठिकाणी शैलेश खराडे साहेब आपण यायचं आहे. तुमच्या शुभास त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. शैलेश खराडे आपण यायचं या ठिकाणी तुमच्या शुभास त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मित्रांनो खरोखरच शैलेश खराडे यांचा जर का विचार केला ना तर शुद्ध पाण्याच्या मशीन विकण्याचे एकमेव ठिकाण माणगाव आणि गोरेगाव अशा 2 ब्रांच आहेत. ते नक्कीच माणगावकरांची आणि गोरेगावकरांची नक्कीच सेवा करत असतात. एक फोन करा, आम्ही येऊन फार तुमच्या बजेटमध्ये स्वस्तमध्ये तुम्हाला शुद्ध पाण्याचे मशीन देखील बसवून देऊ, असाही देखील त्यांचा मानस आहे. तर मित्रांनो ॲक्वागार्डची मशीन देखील त्यांच्या माध्यमातून मिळेल. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईल. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्या ठिकाणी दिला जाईल. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जाईल. अर्थातच अथर्व भोगटे. प्रथमेश कोरबे आपण जायचं आहे. शैलेजी खराडे साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. अथर्व भोगटे जे भावने निवी संघाचा हा खेळाडू नितीन शिंदेने चढवलाय तडाखा. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मॅचला मात्र त्या ठिकाणी रंगत पाहायला मिळतीये. भोगटेने चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील करतील का, परंतु समोर उभा आहे माणगावचा वंडर बॉय नितीन शिंदे. त्या बॅटीतून आणखी एक मोठा फटका आला. क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक राज पोहोचील तोपर्यंत चेंडू सीमा रेषा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रंजकता तर आणली आहे नितीन या मॅच मध्ये पाहायला मिळते. लागोपाठचे 2 येत आहेत चौकार. नितीनची बॅट मात्र त्या ठिकाणी बरसते. जर विशाल जर पाहिले गेले ना तर डावकुऱ्या हाताचा ज्या ज्या वेळेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्या त्या वेळेला कुठेतरी गोलंदाजी करणे तितकंसं सोपं नसतं आणि ती देखील कठीण तर पाहायला मिळते अथर्व भोगटेच्या माध्यमातून आपल्याला. परंतु नितीन शिंदे पाहायला गेले तर MSAB मध्ये कार्यरत आहेत. HR डिपार्टमेंटला ॲडमिन म्हणून काम करतात. परंतु क्रिकेटचं किती वेळ आहे ते क्रिकेट खेळाचं वेळ आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये मंथन 11 संघाकडून सलामीला आले देखील पाहायला मिळतात. पुढचा चेंडू स्टेअर केलाय त्यानंतर पॉईंटला शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचेल तब्बल 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत.
पहिले षटक संपलं होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक अजून देखील मार्गस्थ आहे. अथर्व भोगटे, जय भवानी निबी संघाचा खेळाडू आज मात्र यश हेल्थ केअर माणगाव दीपक हर्णेकर यांच्या संघामध्ये खेळत असताना चांगलं प्रदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असताना देखील पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला राकेश, गुन्हेगावचा कोहिनूर हिरा म्हणून ज्याची ओळख, आणि त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय राकेशच्या पारीचा अंत. कोहिनूर हिऱ्याला माघारी परतावं लागतंय. आणखीन एक झटका मिळतोय. अथर्व भोगटेचं करूया कौतुक. कामगिरी चोखपणे आपल्या संघासाठी देखील पार पाडताना पाहायला मिळत आहेत. कम ऑन डीजे. मिळत आहेत खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आहेत कार्तिक टेंबे. आधीच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. हो, समजदारीचं क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. घनश्याम मात्र चांगलं कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. चेंडूवरती तुटून पडत आहे. चेंडू अडवण्यासाठी डाय मारतायत, उड्या मारतायत, कारण आपल्याला सामना जिंकायचा आहे त्यासाठी. परंतु चांगले कमबॅक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कार्तिक टेंबे आधीच्या मॅचचा हिरो ठरला होता. चांगली कामगिरी झाली होती. पुढचा चेंडू पुण्याचा मोठा फटका. राज राऊत येतील का चेंडू खाली, आणि मात्र चेंडू भूमीला दान पाहायला मिळतंय. कर्णधाराच्या माध्यमातून खराब कामगिरी पाहायला मिळते राज राऊत कडून. मित्रांनो, ही राज राऊत कडून चेंडू भूमीला दान होत आहे. जर विशालजी पाहिले गेलेत ना, तर आधीच्या षटकामध्ये राहुल बक्कमने जेल सोडला होता एसटीच्या मागे. तदनंतर आता राज राऊतने जेल सोडलाय. मैदानाच्या आतमध्ये काय घडते काय बिघडते, खराब अशी कामगिरी पाहायला मिळते. कालची आठवण करून देईन, काल एका टीमने तब्बल 7 जेल सोडल्या होत्या. म्हणजे असं समीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 17 ऑन बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. आणि बघता बघता पाहिले गेले तर दुसरं षटक संपुष्टात येत आहे. कम ऑन डीजे. षटकाचा खेळ संपला होता. धावा खर्च केल्या होत्या शिवम बक्कमने 9. दुसरा षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती लगावल्या त्या 69. तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा येईल शिवम बक्कम. पॉवर प्लेचं षटक आधीच फेकले होतं. धावा खर्च कमी केल्या होत्या. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतं ते पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शिवम वरती विश्वास दाखवलाय. थोडंसं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, कारण सकाळी आधीच्या एका टीमला पेनलाइज केलं गेलं होतं. तुम्ही जर वेळ जास्त दवडलात ना, तर तुम्हाला देखील पेनलाइज केलं जाईल मित्रांनो. ते देखील लक्षात असणे गरजेचं आहे. वारंवार आपलं सूचित देखील केलं जातंय. शिवम बक्कम तर ऑन स्ट्राईक कार्तिक पाहायला मिळतात. शिवम बक्कमचा पुढचा चेंडू. हो हो हो, पहिला चेंडू पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय, परंतु पहिला चेंडू मात्र राहिलाय शिवमच्या नावावरती. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. एक निर्धाव चेंडू पाहिले गेलं तर यश हेल्थ केअरला वाचवण्याचा प्रयत्न करेल, तर एक दोन मोठे फटके मात्र मंथन 11 उनेगाव या संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाताना देखील पाहायला मिळेल. मॅच मात्र पाहायला मिळते चांगली जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. मंथन 11 विपक्ष यश हेल्थ केअर माणगाव. पुन्हा एकदा हलक्या हाताने शेअर करायचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचली तब्बल 18 ऑन बोर्ड. 18 धब्बा फलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट, शांत संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कोणतेही मोठे फटके मात्र गोलंदाज खेळून देताना पाहायला मिळत नाहीत मित्रांनो. हेच तर क्रिकेट आहे.
गोलंदाज आणि फलंदाजांचा युद्ध अर्थातच क्रिकेट 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 पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. परंतु स्ट्राईक एंडला अर्थातच पाहायला मिळतोय नितीन शिंदे, मानगावचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अनेक ट्रॉफी ज्याच्या नावावरती करतो असा हा फलंदाज अर्थातच नितीन शिंदे. राईट टर्म विकेट मारा केला जाईल. पुढचा चेंडू पुन्हा मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी आणि जेल टिपलाय. नितीन शिंदेच्या पारीचा खेळ संपलाय. माघारी परतावं लागतंय नितीन शिंदे. असतील कारण नितीनला माहिती, तमाम क्रीडा रसिकांना माहिती होतं, जोपर्यंत नितीन शिंदे मैदानामध्ये होते ना तोपर्यंत मॅच मध्ये चांगली रंजकता आली देखील असती. तर नंतर AK-47 म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा आकाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये, हा देखील उनेगावचाच खेळाडू पाहायला मिळतोय. परंतु शिवम बक्कम, हो चांगला चेंडू, पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकतायत परंतु चांगले दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. 3 धब्बा सेव्ह केलेत आपल्या संघासाठी. वा बाई वा, कौतुक नक्कीच करावं लागेल कारण एका धब्बेसाठी सॅम पवार पाहायला गेल्यानंतर रडावं लागतंय, झुंजावं लागतंय, रक्त सांडवावं लागतंय कारण एक धाव विजयासाठी थांबवणे आणि बनवणे हे देखील महत्वाचं आहे. तर पाहायला गेले तर मित्रांनो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवम बक्कम आधीच्या मॅच मध्ये 34 धावा खर्च केल्यानंतर या मॅच मध्ये विश्वास दाखवलाय. माही जाधव यांनी त्याला मार्गदर्शन केलं, पॉझिटिव्ह माइंडसेट केला आणि मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ व्यावसायिक आहेत, दोन्ही संघातील खेळाडू देखील व्यावसायिक आहेत, मातब्बर असलेले पाहायला मिळतात. पुढचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू फरार, बॉन्डी लाईनच्या बाहेर जाईल. दमदार सनसनीत खणखणीत षटकार. धन्यवाद. धब्बू संख्या 25 ऑन बोर्ड, 25 धब्बा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. पाहिलं गेलं तर शिवम बक्कम वरती चढवले जात आहेत हल्ले. चांगले फटकेबाजी देखील कार्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. फसवण्याचा प्रयत्न केला, हो हो हो, चांगला फटका पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु एकदम अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धब्ब्याने धावसंख्या पुढे सरसवली जाते, जाऊन पोहोचते ती 26 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकातील संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये देखील पाहायला मिळतात. कमॉन डीजे. चेंडू 3 षटकार जर ठोकले ना
तर आमचे शैलेश खराडे यांच्याकडून त्यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल आणि कॉमेंटेटरना देखील 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मिळेल. खरोखरच दुहेरी फायदा करून देणारे व्यक्तिमत्व आदरणीय शैलेश खाडे आज मात्र व्यासपीठावरून आनंद देखील घेत आहेत. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मित्रांनो घेऊन जाईन. त्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये आलेत, 500 रुपये आकाश साठी आणि 500 रुपये आमच्या कॉमेंटेटरसाठी. धन्यवाद शैलेश खराडे साहेब. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जाईन. चौथ्या षटकाला त्या ठिकाणी होते सुरुवात. चौथं षटक फेकण्यासाठी पाचारण केलं जातं. अर्थातच राज राऊत. स्ट्राईक एंडला कार्तिक. पहिल्या चेंडूवरती उडवलाय. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक येतील आणि तोपर्यंत जेल टिपलाय. काय घडलंय काय बिघडलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु जेल मात्र चांगला टिपलाय. फलंदाजाला माघारी परतवलाय. कार्तिक टेंबेला माघारी जावं लागतंय. आणखीन एक झटका, आणखीन एक खतरा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक खेळाडू अर्थातच इंदापूर माणगावचा खेळाडू राईट मध्ये विकेट मारा केला जाईल. राज राऊत त्यांचा पुढचा चेंडू पुढे आडव्या बॅटने टोकलाय. फटका क्षेत्ररक्षक येतील. अथर्व भोगटे येत आहे त्या ठिकाणी. फील केले, फेकी करतील तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. जाऊन पोहोचेल तब्बल 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगला खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये समजदारीचं क्रिकेट देखील पाहायला मिळते. शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. दुपारचा सत्र चालू आहे आणि उन्हाची कहर आणि वाऱ्याची झुळूक हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि मैदानात देखील खेळ देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काय घडेल काय बिघडेल बघूया. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. थोडस स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. प्लीज विनंती असणार आहे आपणास. आम्ही सातत्याने तुम्हाला सांगतोय जर सूचनेचे पालन केले नाही तर पेनलाइज देखील करू असं आयोजकांकडून वारंवार आपणास सांगण्यात येत आहे. पुढचा चेंडू राज राऊत यांचा. पुण्याचा मोठा फटका ठोकलाय राज राऊत वरती. चेंडू जाईल का? चेंडू मात्र फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि सुरुवात होताना देखील पाहायला मिळते. 4 धाव्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चांगले क्रिकेट देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 चेंडू आणि 31 धावा अजून देखील करायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच मंथन 11 या संघाला. पुन्हा मोठा फटका फसलाय का? चेंडू बराचसा काळ हवेत आहे. चेंडू वरती मात्र येत आहेत तोपर्यंत चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रेशर प्रत्येक चेंडूवरती प्रेशर देखील असणार आहे. सातत्याने क्षेत्ररक्षण देखील बदललं जातंय, सजवलं जातंय. कारण प्रत्येक चेंडू, प्रत्येक एक धाव दोन्ही संघासाठी फार महत्वाची असणार आहे. एक धाव वाचवणे तर एका संघासाठी एक धाव वाचवणे तर दुसऱ्या संघासाठी एक धाव बनवणे असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पुढचा चेंडू राज राऊत यांचा. AK-47 च्या बॅटीतून आला मोठा फटका. चेंडू मात्र जाईल का? परंतु त्या ठिकाणी सागर भोनकर आहेत आणि चेंडू फरार.
बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि वा बाई वा, चौकारांची हॅट्रिक देखील होताना पाहायला मिळते. आकाश शिंदे AK-47 मला का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. कम ऑन डीजे. हेल्थ सेंटर आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया टीम मीटिंग नको कोणतीही. पंचांची वॉर्निंग आहे. तुम्हाला सातत्याने हे सामने पाहिले गेले तर 24 लाईन इव्हेंटच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी एक चांगली मॅच पाहायला मिळते मित्रांनो. काय घडतंय काय बिघडतंय. 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडूंची आवश्यकता असताना षटक क्रमांक 5 फेकण्यासाठी पाचारण केले जाते. माणगावचा बाहुबली अर्थातच राहुल बक्कम मैदानामध्ये दाखल झालाय. तर सौरभ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहे. एक कोशिंबळेचा खेळाडू तर दुसरा इंदापूरचा खेळाडू. एकाच विभागातील 2 खेळाडू आमने सामने येताना देखील पाहायला मिळत आहेत. सौरभ सुर्वे पहिला चेंडू 5व्या षटकातील. सौरभ सुर्वेच्या बॅटीतून आलाय मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अथर्व भोगटे आणि जेल मात्र सुटलाय त्या ठिकाणी. खराब कामगिरी पाहायला मिळते. जेल नाही तर मॅच सोडले का ते देखील पाहणे गरजेचं आहे. आणि ह्या एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली जाते. जाऊन पोहोचते 40 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये राहुलने जेल सोडला होता, तर नंतर राजने जेल सोडला, तर नंतर आता पाहिलं गेले तर अथर्व भोगटेच्या हातातून देखील जेल सुटला जातोय. काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये. परंतु पाहिलं गेलं ना तर आमच्या बाजूला बसलेले विशाल वाडवल देखील डोक्याला हात लावतायत. मॅचच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय त्यांना सुद्धा आलाय टेन्शन. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अर्थातच राहुलच्या पहिल्या चेंडूवरती 1 धावाले, तदनंतर AK-47 ला त्या ठिकाणी संधी. अर्थातच आकाश शिंदे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील आपल्याला. तर दुसऱ्या बाजूला राहुल बक्कम. फुलटॉस चेंडू पाहायला मिळते. चेंडू काय घडतंय काय बिघडतंय. खरपूस समाचार घेतलाय आणि बाहुबलीवर चढवलाय हल्ला. चेंडू फरार. 6 धावांसाठी षटकार. हा करावा लागतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला. कारण हा सामना अतिशय महत्वाचा पाहायला मिळते दोन्ही संघांसाठी. एका संघाला धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या संघाला धावा रोखायच्या आहेत. तमाम तुंबल महायुद्ध मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळते. चांगली दमदार कामगिरी आकाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. अथर्वकडे आलाय का चेंडू. चेंडू खाली आलेत अथर्व आणि जेल टिपलाय. आकाशचा खेळ त्या ठिकाणी संपलाय. आणखीन एक झटका आणखीन एक हदरा देखील पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. वा 9 चेंडू देखील पाहायला मिळतील. समीकरण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावरच तुमचं अस्तित्व उभं करा. परंतु मॅचच्या आतमध्ये बघूया कोण कोणाचं अस्तित्व निर्माण करतोय ते देखील पाहणे गरजेचं आहे. रोहन पालकर मॅन फ्रॉम देवली कोणचा हा खेळाडू. अर्थातच पेशाने MR असलेला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असलेला हा खेळाडू पाहायला मिळेल. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू जाईल बॉडी लाईनच्या बाहेर.
बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. रोहन पारकर आले आल्या ची आवश्यकता आहे. राईट ऑन द विकेट मारा केला पुढचा चेंडू. मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहेत का त्या ठिकाणी. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. जाऊन पोहोचते ती तब्बल 52 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजून सुद्धा जर पाहिलं गेले ना तर जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. राज राऊत त्या ठिकाणी आहेत आणि झेल मात्र सोडलाय. कर्णधारांच्या हातातून झेल मात्र सोडलाय. आजच्या दिवसातील दुसरा झेल राज राऊत यांच्या हातातून सुटताना देखील पाहायला मिळतोय. खराब कामगिरी पाहायला मिळते कर्णधार राज राऊत यांच्या माध्यमातून. आणि पाहिले गेले तर रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतंय. सर रिव्ह्यू आहे चौकार षटकासाठी. सेफ आहे. चौकार षटकार नाही मित्रांनो. धन्यवाद. तर या ठिकाणी पाहिले गेले तर 5 षटकांचा टीम मीटिंग नको. कोणती मित्रांनो टीम मीटिंग नको आहे. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकानंतर जर पाहिले गेले ना तर धावसंख्या जाऊन पोहोचते 54. या आकड्यावरती 54 धावा फलकावरती लगावले जातात. येणारे 6वं अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावा कराव्या लागणार आहेत 6 चेंडू मध्ये. मंथन 11 या संघाला. शेवटचं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचं षटक त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. 6 चेंडूने 8 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रतीक पाहायला मिळेल. आणि खर्डीचा सितारा पाहायला मिळतोय. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. सर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. वॉर्निंग केली जाते. आधीच तुमचा वेळ संपलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आपणास विनंती आहे. तर शेवटचं षटक अर्थात 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती आलाय. सुर्वेच्या बॅटीतून सौरभ सुर्वेच्या बॅटीतून खणखणीत दणदणीत षटकार. गोलंदाजीसाठी पाचारण केले. अर्थातच प्रतीकसाठी 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाले. अजून सुद्धा प्रतीक शिंदे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू आहे ते 5 धावा करायच्या आहेत 2 फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुढचा चेंडू. पुण्याचा मोठा फटका आलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि त्या ठिकाणी मात्र जे देखील सोडलाय चेंडू सीमा पार बॉडी लाईनच्या बाहेर जाईल चौकार. आणि मंथन 11 संघ विजयी झाले. विजयी संघाचे गोलंदाजीने मॅच हारली जाते. परंतु या मॅचचा जर विचार केला ना तर मात्र फिल्डिंगमुळे ही मॅच देखील हरले हे देखील इथे नमूद करावं असं वाटतंय. धन्यवाद. डीके वॉरियर्स आणि मंथन 11 उणेगाव या 2 संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचं आहे. मंथन 11 विपक्ष डीके वॉरियर्स या 2 संघ